प्रत्येक अंक हा कसा काम करतो किंवा त्याचं काय वैशिष्ट्य असतं? अंकशास्त्र किंवा संख्याशास्त्र काय आहे, की 1 ते 9 हे अंक आहेत. त्या प्रत्येक अंकावर कुठल्यातरी कुठल्या ना कुठल्या ग्रहाचा एनर्जी असते. एक राजा असतो, एक राणी असते, एक देवगुरू असतो. राजाचं राणीबरोबर जमतं म्हणून 1 तारीखचं 2 तारीखवाल्यांबरोबर जमतं. 3 तारीखवाले हे ॲडवायझर असतात, देवगुरू आहेत. त्यामुळे राजाचं पण जमतं 3 वाल्यांबरोबर, राणीचं पण जमतं. 2 वाल्यांचं पण 3 वाल्यांबरोबर जमतं. लकी डे आहे, तर त्या दिवशी तुम्ही तुमची महत्त्वाची त्या आठवड्यातली महत्त्वाची कामं त्या दिवशी ठेवू शकता. एखादी कुठली डील क्रॅक करायची किंवा कुठली महत्त्वाची मीटिंग आहे, त्या दिवशी ठेवू शकता. आणि ही साधना करून तो कर्म करत असतो. पण शेवटी कर्म हे विधात्यावर अवलंबून असतं, त्याच्या इच्छेवर अवलंबून असतं. होणं किंवा न होणं. तुम्हाला एका वाक्यात सांगतो, तुमचे भाग्य बदलण्याची ताकद ही तुमच्या कर्मात आहे. परंतु कर्म कुठल्या डायरेक्शनला करायचं हे न्यूमरॉलॉजी तुम्हाला सांगते. क्या बात. खूप मेहनत करून सुद्धा यश येत नाही. बिझनेसमध्ये कष्ट करून सुद्धा काहीतरी गडबड होती. करिअर निवडताना खूप गोंधळ होतोय. तर अशा वेळी न्यूमरॉलॉजी तुम्हाला नक्की मदत करू शकेल. नमस्कार, मी सुखदा आणि शेअर द स्टोरी मध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपल्याकडे जी व्यक्ती आलेली आहे ती न्यूमरॉलॉजीची सखोल अभ्यासक आहे आणि त्यांनी अनेकांना असंख्य अडचणींमधून बाहेर काढलेलं आहे. चला तर मग स्वागत करूया श्री आशिष जगताप सरांचं. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण न्यूमरॉलॉजी बद्दल बोलतोय आज आणि न्यूमरॉलॉजी हा खरंच खूप कठीण विषय आहे, सगळ्यांसाठीच उत्सुकतेचा विषय आहे. पण तुमची आणि न्यूमरॉलॉजीची ओळख कधी झाली आणि मैत्री कधी झाली? माझी आणि न्यूमरॉलॉजीची मैत्री म्हणाल तर मी सन 2018 मध्ये माझी आणि न्यूमरॉलॉजीची मैत्री झाली. मी व्यवसायाने डेव्हलपर आहे, बिल्डिंग डेव्हलपर. आणि त्या काळी गेले 20 वर्ष माझा म्हणजे 2018च्या अगोदर 20 वर्ष व्यवसाय सुरळीत चालू होता. 2018 मध्ये अचानकपणे अडचणी येऊ लागल्या. फंडिंगचे प्रॉब्लेम झाले, गव्हर्नमेंटच्या लायसन्सिंगचे प्रॉब्लेम झाले आणि आमच्या भागीदारांमध्ये पण थोडी अनबन चालू झाली. तर त्याची कारण मीमांसा करता करता मी न्यूमरॉलॉजीपर्यंत पोहोचलो. बऱ्याच गोष्टी बघितल्या. कुठे काय चुकतंय, आमचं काय चुकतंय, काय नाही चुकतंय सगळ्यांचं. तर ते चेक करता करता मला न्यूमरॉलॉजीमध्ये माझं सोल्युशन सापडलं. एक YouTubeवर माझ्या नजरेसमोर एक मोबाईल न्यूमरॉलॉजीचा कोर्स आला. मी तो केला. त्याच्यात मला कळालं, की माझी माझी आणि मोबाईल नंबरची फ्रिक्वेन्सी मॅच होत नव्हती. मग मोबाईलची टोटल चुकीची होती. मग त्यातले कॉम्बिनेशन चुकीचे होते. त्यांनी बऱ्याच मला आयुष्यात अडचणी आल्या. मग ते एक्सटेन्सिव्ह ते कोर्स करता करता मला बऱ्याच गोष्टी कळाल्या. अजून एक कोर्स केला. अजून माहिती घेतली त्याच्यात. त्याच्यात माझ्या बर्थ डेटशी माझी बर्थ डेट आणि आमच्या पार्टनरची फ्रिक्वेन्सी ही मॅच होत नव्हती. अरे वा. हां. हा मुळात हा मोठा प्रॉब्लेम झाला. नंतर माझे लकी नंबर, माझे अनलकी नंबर या सगळ्या गोष्टी मला कळाल्या. माझे वीक पॉइंट, माझे स्ट्रॉंग पॉइंट्स याच्यापर्यंत मी जाऊन पोहोचलो. मग माझी महादशा मी पाहिली, की वेळ कुठली अनुकूल होती, कुठली अनुकूल होती, त्या गोष्टी कळाल्या. माझी तेव्हा राहूची महादशा चालू होती आणि राहूच्या महादशेत न्यूमरॉलॉजीप्रमाणे शोधलेली महादशा आणि त्याच्यात सडन प्रॉब्लेम्स येतात. अच्छा. मग मी या मुळाशी पोहोचलो आणि एकदा प्रॉब्लेम कळाला, की मग त्याचे सोल्युशन्स आम्ही फाइंड आउट करायला सुरुवात केली. मुळात लोकांना प्रॉब्लेम्सच कळत नाहीत, की होतंय काही गोष्टी ज्या चुकीच्या घडतात त्या का होतायत. तर ह्याच्यातून आम्हाला ते प्रॉब्लेम कळाले. मग त्याचे आम्ही सोल्युशन फाइंड आउट केली. मग नंतर म्हटलं, की आपण का नाही करावं हे? म्हणजे मी जसं प्रॉब्लेममधून सोल्युशन शोधू शकलो, तसं लोकांनाही आपण मदत करावी. म्हणून मी या फील्डशी संलग्न झालो. तुमच्यासारखे अनेक जण मे बी हा प्रॉब्लेम फेस करत असतील आणि त्यांना कळतही नसेल की हे खरं तर न्यूमरॉलॉजी मध्ये याचं येतोय. सोल्युशन आहे. आहे आणि हा प्रॉब्लेम येतोय का हेच लोकांना कळत नाही मुळात. एकदा लोकांना प्रॉब्लेम काय येतो हे कळालं, की लोकं सोल्युशन फाइंड आउट करू शकतात. आम्ही त्यांना सोल्युशनही देतो. अच्छा. हं, हं. पण मला अ, उत्सुकता ही आहे की आता प्रत्येक अंक हा वेगळा आहे हं. किंवा प्रत्येकाची जन्मतारीख वेगळी आहे, प्रत्येकाचा जन्म वेळ वेगळी आहे, जन्म इयर म्हणजे बर्थ इयर वेगळा आहे. तर या सगळ्याचा परिणाम कसा होतो? म्हणजे प्रत्येक अंकाचा गुणधर्म कसा काय सांगतो आणि कसा चालतो? आता सर्वात प्रथम तुम्हाला मी न्यूमरॉलॉजी म्हणजे
अंकशास्त्र किंवा संख्याशास्त्र काय आहे हे हा सांगा. पहिलं ते हा. सांगा. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे गुणधर्म किंवा काय सांगतो. बरोबर आहे. आता अंकशास्त्र किंवा संख्याशास्त्र काय आहे की 1 ते 9 हे अंक आहेत. त्या प्रत्येक अंकावर कुठल्या ना कुठल्या ग्रहाचा एनर्जी असते. त्याचा अंमल असतो. आपण असं मराठीत म्हणूया, त्याचा अंमल असतो त्या ग्रहात. आणि त्याच्याप्रमाणे लोकांचे स्वभाव, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांच्या म्हणजे ते जे वागतात ते असे का वागतात हे त्याच्यावरनं आपण ढोबळ मनाने त्याचा अनुमान काढू शकतो. लक्षात आलं. तर ती न्यूमरोलॉजी. आणि कुठलाही सायन्स असेल तर ते कुठल्या तरी प्राथमिक सायन्सवर अवलंबून असतं, शास्त्रावर. तर ज्योतिषशास्त्र हे प्राथमिक अंकशास्त्रावर अवलंबून आहे. मग त्याचे डिटेल त्यांनी अजून गूढ त्याचं म्हणजे शोधत गेले, रिसर्च करत गेले, त्याच्यात ते ज्योतिषशास्त्र तयार झालं. पण त्याचं मूळ प्राथमिक शास्त्र हे अंकशास्त्र आहे, ज्याला न्यूमरोलॉजी आपण म्हणतो. ही न्यूमरोलॉजीची व्याख्या. पण मुळात भारतात हे खूप आधीपासून होतं का? खूप आधीपासून होतं. त्याला प्रसिद्धी मिळाली नाही किंवा लोकांपर्यंत ते नीट प्रकारे पोहोचू शकलं नाही. हे अंकशास्त्र हे आपलंच आहे, आपणच फाइंड आउट केलं. पण ते विदेशात जाऊन मग ते आता आपल्या लोकांपर्यंत सायंटिफिकली आपण पोहोचवलं नाही हा, लोकांपर्यंत. लोकांपर्यंत पोहोचवलं बरोबर. नाही. हे आपले कुठेतरी आपलं ते काय म्हणूया, अपयशच अपयशच म्हणावं लागेल. येस, बरोबर. पण हा प्रत्येक अंक हा कसा काम करतो किंवा त्याचं काय वैशिष्ट्य असतं? आता तुम्हाला प्रत्येक अंकाचे काही थोडक्यात गुणधर्म सांगतो. समजा एक अंक आहे, 1 हा. नंबरावर सूर्याचा अंमल असतो, सूर्यग्रहाचा. तर तो 1 नंबरची 1 तारीखची जी कोणी लोक आहेत, म्हणजे 1 तारीख झाली, 10 तारीख झाली, माझी 19 10 आहे. तुमची 10 तारीख आहे, 1 तारीख, 10 तारीख, 19 तारीख किंवा 28 तारीख, ह्या लोकांवर सूर्याचा अंमल आहे असं आपण समजूया. त्यांच्या स्वभावात तसे ती प्रखरता जाणवते तुम्हाला. अँबिशियस असतात लोक, कॉन्फिडंट असतात भयंकर लोक, थोडा इगोइस्टिकही असू शकतात, फार प्रमाणात, आणि लढवय्या प्रवृत्तीचे असतात लोक. 2 तारीख म्हणाल तर थोडे मूड स्विंग खूप असतात ह्या लोकांचे. 2 तारीखचे लोक क्रिएटिव्ह असतात लोक 2 तारीखचे, पण मूड स्विंग प्रचंड प्रमाणात असतात, इमोशनल असतात लोक. म्हणजे थोडंसं इंटरप्ट करते, हा. पण प्रत्येक अंकाबरोबर काही चांगली गुणधर्म आणि काही थोडेसे स्ट्रगल हो, ते दोन्हीचे म्हणजे चांगले आणि वाईट आपण म्हणतो तर ते असतातच प्रत्येकाचे. म्हणजे असा एक कुठला आकडा नाही की त्याचे सगळे चांगलेच गुणधर्म आहेत, किंवा एखादा असा आकडा नाही की सगळे वाईटच आहेत. आता 3 तारीख म्हटलात तर तो चांगला उपदेशक असू शकतो. एज्युकेशन फील्डमध्ये यांचं चांगलं काम ते करू शकतात. सोशल असतात 3 तारीखची लोक. 4 तारीखची लोक खूप ब्रेव असतात. असं आपण राहूचा नंबर म्हणतो तो, पण ती लोक खूप ब्रेव असतात. म्हणजे कुठलेही चॅलेंजेस त्यांच्या लाईफमध्ये आले तर ते वॉरियर सारखे, म्हणजे शूरवीरासारखे ते फेस करतात. 4 नंबरवाले. 5 नंबर हा न्यूमरोलॉजीचा राजा, म्हणजे बॅलन्स, याचे कोणीही शत्रू नाहीत 5 तारीखवाल्यांचे. चार्मिंग पर्सनॅलिटी असते 5 तारीखवाल्यांची. पण एक गोष्ट आहे की ते स्ट्रेसमध्ये काम नाही करू शकत. जिथे निगेटिव्हिटी असेल तिथून ते दूर पडणार, ते तिथे थांबत नाही. 6 नंबरवाले लक्झरी, मनी म्हणजे पैशाचा नंबर असं म्हणा. त्यांचं तुम्ही व्यक्तिमत्व बघाल तर एकदम टीप टॉप राहणार. ते पैसे कमी असतील तर त्या पैशात पण जर ब्रँडेड काही खरेदी करू शकत असतील तर ते खरेदी करणार आणि ते अंगावर घालणार. अशा पद्धतीची 6ची लोक असतात. 7ची लोक थोडी रिसर्च माइंडेड असतात. म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या खोलात जाऊन, म्हणजे वरवर काम नसतं त्यांचं. ते कुठल्याही गोष्टीच्या खोलात जाणार, सगळं शोधणार आणि मग त्यांचे निर्णय घेणार. 8 नंबरवाला हार्ड वर्किंग माणूस असतो, बलिदान करणारा माणूस. आणि म्हणजे तो हार्ड वर्किंग, प्रचंड प्रमाणात त्याला संघर्ष असतो 8 तारीखवाल्यांना. 9 तारीखवाला म्हणाल तर खूप एनर्जेटिक माणूस, म्हणजे पोलीस खात्यातली माणसं म्हणा, आर्मीतली माणसं म्हणा, स्पोर्ट्स मधली माणसं म्हणा, ही 9 तारीखवाली असतात जास्त करून. असे हे या लोकांचे गुणधर्म आहेत. प्रत्येक अंकाचा गुणधर्म तर आपल्याला कळला, पण एक अंक दुसऱ्या अंकाबरोबर जातोय किंवा जात नाही, किंवा कम्पॅटेबिलिटी असते लग्नात म्हणा, बिझनेसमध्ये म्हणा, किंवा कुठेही, तर ते सुद्धा अंकशास्त्रावरनं कळतं का? हो. आता तुम्हाला खरं सगळ्या लोकांना सोप्या भाषेत समजवायचं तर मी तुम्हाला एक राजघराणा, एक त्याचं उदाहरणाने तुम्हाला समजवायचा प्रयत्न करेन मी. एक राजघराणा आहे, त्याच्यात एक राजा असतो, एक राणी असते, एक देवगुरू असतो, एक गुंड असतात काही गोष्टी हँडल करण्यासाठी, राजकुमार असतो, एक दानवगुरू असतो,
प्रत्येक राजघराण्यात. नंतर एक सायंटिस्ट असतो, काही रिसर्च असेल किंवा काय असेल. न्यायाधीश असतो किंवा न्यायदेवता असते आणि सेनापती असतो. असे 1 ते 9 लोक आहेत. 1 नंबर म्हणजे राजा. म्हणजे त्याच्या खालची सगळी प्रजा. त्यांचा स्वभावही तसाच असतो राजासारखा. ते कुणाला दबत नाहीत. कुणाच्या हाताखाली काम करणारी लोकं 1 तारीखवाली नसणार. 2 नंबर राणी. एकदम सॉफ्ट. कुठल्याही वर्स्ट कंडिशनमध्ये पण ही लोकं सॉफ्ट राहतात, शांत राहतात. राजाचं राणीबरोबर जमतं म्हणून 1 तारीखचं 2 तारीखवाल्यांबरोबर जमतं. 3 तारीखवाले हे ॲडवायझर असतात, देवगुरू आहेत. त्यामुळे राजाचं पण जमतं 3 वाल्यांबरोबर, राणीचं पण जमतं. 2 वाल्यांचं पण 3 वाल्यांबरोबर जमतं. तर मग 4 वाल्यांचं 1 वाल्यांबरोबर जमतं. राजाचं आणि 4 तारीखवाल्यांचं जमतं. 4 तारीखवाले म्हणजे कसे असतात लोकं, ब्रेव्ह लोकं असतात. काही लोकं असे लागतात काही गोष्टी हँडल करण्यासाठी. आता 4 तारीखवाल्यांचं 8 तारीखवाला म्हणजे कोण आहे? न्यायदेवता आहे. त्यामुळे 4 आणि 8चं जमत नाही. कारण न्यायदेवतेला हार्ड वर्किंग लोकं लागतात. चुकीचं करणार तिथे ते हातोडा मारणार, शिक्षा देणार. तर ते 4 तारीख आणि 8 तारीखचं जमत नाही. 1 तारीखवाले राजा आहे. राजा ही सगळी योग्य कामं करतो का? तर तसं नसतं. काही गोष्टी चुकीच्या करायला लागतात. मग त्या न्यायदेवतेचं आणि राजाचं पण बऱ्याच वेळेस जमत नाही. 1 आणि 8चं जमत नाही. 5 तारीख कोण आहे? राजकुमार आहे. एकदम काय म्हणतो आपण मनमोजी माणूस 5 तारीखवाला. त्याचं सगळ्यांबरोबर जमतं. त्याचं कोणी एनिमी नसतं. मग त्याचं 1 ते 9 सगळ्या लोकांबरोबर 5 वाल्यांचं जमतं. 6 तारीखवाले कोण आहेत? दानवगुरू म्हणजे दानवांचा राजा. बरोबर त्याचं राजाबरोबर जमणार, राणीबरोबर जमणार. पण 3 तारीख कोण आहे? देवगुरू. 3 आणि 6चं जमत नाही. ते त्याचे शत्रू असतात एकमेकांचे. 6चे शत्रू 3, 3चा शत्रू 6. 7 नंबर कोण आहे? रिसर्च, सायंटिस्ट. त्याचं राजाबरोबर जमतं. त्याचं 4 तारीख आणि 7 तारीख ह्यांचं जमतं. 8 तारीख न्याय देवता आहे. त्यांचं फार कमी लोकांबरोबर जमतं 8 तारीखवाल्यांचं. कारण न्याय देवता चुकीचं गोष्ट त्यांना सहन नाही होणार 8 तारीखवाल्यांना. 9 तारीखवाले कोण आहेत? सेनापती. राजाला सेनापतीची नेहमी आवश्यकता राहते. सेनापती म्हणणार त्याप्रमाणे राजाला करावं पण लागतं बऱ्याच वेळेस. त्यामुळे 1 आणि 9 वाल्यांचं जमतं. पण बऱ्याच वेळेस 9 वाले 1 वाल्यांना ओव्हर पॉवर करतात. म्हणून आम्ही लग्न जेव्हा कोणाचे कम्पॅटिबिलिटी असते किंवा काय, तर 1 आणि 9 आम्ही सजेस्ट करत नाही. कारण संघर्ष होण्याची शक्यता राहते, जरी ते जमत असेल त्यांचं तरी. असं ह्या पद्धतीने तुम्हाला सांगतो, की ही अशा पद्धतीने कम्पॅटिबिलिटी राहते लोकांची. अरे वा, हे खूपच मस्त आहे खरं हा, तर. म्हणजे म्हणजे लोकांना राजा सांग, हा. आणि राजा आणि प्रजा प्रजा, हा, तसं. राज्यकारभार कसा चालवण्यासाठी. चालवण्यास लागणारी लोक ती 1 ते 9 आहेत. बरोबर बरोबर. पण मला अजून याच्या पुढे जाऊन असं विचारायचं आहे की आपले नातेसंबंध किंवा करिअर, आरोग्य यावर न्यूमरॉलॉजीचा किती प्रभाव असतो आणि कसा प्रभाव असतो? आता करिअरचं म्हणाल तर 1 तारीखची लोकांचा जो स्वभाव आहे, जे सूर्याची एनर्जी असते, म्हणजे ही लोक लिडरशिपचे कुठलेही रोल ते करू शकतात. ते सहसा दुसऱ्याच्या हाताखाली काम करत नाहीत. ते लिडरशिपचे कुठलेही रोल करू शकतात 1 तारीखवाले. म्हणजे त्यांनी गव्हर्नमेंटचे जॉब्स मॅक्झिमम तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये बघाल तर 1 तारीख ज्यांची बर्थडेट आहे 1, 10, 19, 28 ही लोक गव्हर्नमेंट जॉबला असतात. कारण ते लिडरशिप रोलवर ते त्यांना सूट करतं ते काम. 2 तारीखवाली लोक पाण्याशी संबंधित कुठलंही काम असेल, कारण फ्लिकरिंग माइंड आहे त्यांचं. अप्स अँड डाऊन्स राहतात माइंडमध्ये त्यांचे. तर पाण्याशी संबंधित, रेस्टॉरंटशी संबंधित ही कामं 2 तारीख. नेव्हीमध्ये 2 तारीखची लोकं असू शकतात. त्यांना ते सूट करतं काम. 3 तारीखची लोकं टीचर असतात. कारण उपदेशक आहेत ते. त्यांना असं ॲडवाईस करायला आवडतं. सोशल असतात ती. तर ते चांगले शिक्षक होऊ शकतात 3 तारीखवाले. आता 4 तारीखवाला माणूस ब्रेन आहे, ब्रेव्ह पण आहे आणि त्याचं डोकं पण चांगलं चालतं. तर ते टेक्निकल जॉब्समध्ये कुठे पण 4 नंबरवाला चांगला चालतो. कन्सल्टंट असेल, लॉयर असेल, जिथे फायटिंगचे म्हणजे जिथे लढायचं आहे, त्या लॉयरला लढायला लागतं की कोर्टात, तर ते 4 तारीखवाले चांगल्या पद्धतीने करू शकतात. 5 तारीख हे चांगले व्यावसायिक होऊ शकतात. कम्युनिकेशन चांगलं असतं त्यांचं आणि ते साधारण कुठलाही व्यवसाय करू शकतात 5 तारीखवाले. 6 तारीखवाले लक्झरीशी ओरिएंटेड म्हणजे ब्युटीशी ओरिएंटेड, महिलांचे काही म्हणजे ब्युटी प्रोडक्ट्स असतात किंवा काय असतात, त्या कामात 6 तारीखवाले चांगलं त्यांना सूट करतो नंबर. 7 तारीखवाले रिसर्च ओरिएंटेड कुठलंही काम असेल, सायंटिस्ट वगैरे होणं आहे, तर हे 7 तारीखवाल्यांना सूट करतं. 8 तारीखवाले हार्ड वर्किंग लोक. तर जिथे कुठे खूप जास्त काम करायचं आहे किंवा खूप हार्डवर्क आहे, तिथे ते 8 तारीखवाल्यांना तो काम सूट करतं 8 वाले. 9 वाले लोक अग्रेसिव्ह असतात, भयंकर आणि खूप जास्त एनर्जी असते.
तर ती लोक तुम्हाला पोलीस खात्यात मिळू शकतात, आर्मीमध्ये मिळू शकतात, स्पोर्ट्समध्ये असतात. यांना हे सूट करतं काम. हे आता झालं प्रोफेशनचा भाग. आता रिलेशनशिपशी संबंध न्यूमरोलॉजीचा कसा? तर रिलेशनशिप आपण कशा पाहतो, की एक कम्पॅटिबिलिटी आपण बघतो. म्हणजे जसं मी तुम्हाला राजा आणि राणी आणि त्यांचं जे उदाहरण सांगितलं, तर ती आपण कम्पॅटिबिलिटी बघायची. त्यांची रिलेशन चांगले आहेत, जे एकमेकांना लकी असतात लोक नंबर, तर त्यांची रिलेशनशिप टिकतात. आणि जे अँटी आहेत नंबर एकमेकांना, समजा उदाहरणार्थ 1 आणि 8, तर त्यांच्या लाईफमध्ये संघर्ष येण्याची शक्यता राहते. दुसरी गोष्ट, तुमच्या बर्थ डेटमध्ये 7 आकडा हा 3 वेळा वगैरे येत असेल, 2 वेळा 3 वेळा, तर रिलेशनशिप इश्यूज होण्याची शक्यता त्या लोकांना जास्त राहते. तर हे असं रिलेशनशिपशी संबंधित अजूनही बरंच काही आहे. ते डिटेलमध्ये पुढच्या भागात आपण करूया. रिलेशनशिपचा एखादा नक्कीच. एक एपिसोड होईल, कारण तो मोठा खूपच विषय आहे मोठा भाग रिलेशनशिपचा. आहे. बरोबर. आणि आता हेल्थशी संबंधित म्हणाल, आता रिलेशनशिपचं अजून एक सांगितलं. याच्यात आपल्याकडे डायव्होर्सचे नंबर्स पण आपल्याला सांगता येतात साधारण. हो. म्हणजे झालेलं आहे, मॅरेज झालेलं आहे, पण आता संघर्ष येतोय किंवा काय, तर आपण चेक करून आपण त्यांना सांगू शकतो की शक्यता आहे किंवा नाही. मग त्याच्या आपण रेमेडीजही आहेत आपल्याकडे. अच्छा, ह्याच्यावर सोल्युशन प्रत्येक गोष्टीवर आपण सोल्युशन देतो. अच्छा. नुसतेच आम्ही प्रॉब्लेम नसतो सांगत, त्याच्यावर सोल्युशन्स आहेत प्रत्येक गोष्टीवर. पण हे सॉल्व्ह होण्यासारख्या आहेत हो, आपण 100% प्रयत्न करतो. बाकी सॉल्व्ह न होणं हे तुमच्या प्रयत्नांवर आणि परमेश्वराच्या इच्छेवर अवलंबून आहे. हां. शेवटी आपण सांगण्याचं काम आणि करतो. श्रद्धा आपण. श्रद्धा हवी, आणि तुमची त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची किती श्रद्धा आहे आणि किती तुम्ही प्रयत्न करता त्याच्यावर हे सगळं ठरतं. इच्छा सुद्धा. इच्छाशक्ती. बरोबर. हं. आता आरोग्यासंबंधी हो, तुम्ही आरोग्यासंबंधी पण सांगतो. आता याच्यात एक लोशू ग्रीड नावाचा प्रकार असतो न्यूमरोलॉजीमध्ये, आणि एक आम्ही वेदिक ग्रीड पण करतो. त्या वेदिक ग्रीडमध्ये तुमचे पेन पॉइंट्स लाईफ मधले कळतात. लोशू ग्रीडमध्ये ऑपॉर्च्युनिटीज कळतात आणि वेदिक ग्रीडमध्ये पेन पॉइंट्स कळतात. त्या पेन पॉइंट्स मध्ये तुमचे रिलेशनशिप इश्यूज पण आम्हाला कळतात आणि तुमचे हेल्थ इश्यूज पण आम्हाला कळतात. म्हणजे आम्ही सांगू शकतो त्याच्या शक्यता असतात. प्रत्येकाला ते म्हणजे जे काही प्रेडिक्शन असतं ते 70 ते 80% खरं असतं. म्हणजे ते मॅच होऊ शकतं. 20% शेवटी तुमचं प्रारब्ध काय त्याच्यावर ठरतं, परंतु 70 ते 80% शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे आम्ही कुठले ब्लड इश्यूज सांगितले, कुठले क्रॉनिक इश्यूज असू शकतील, ते बर्थ डेट मधनं तुमच्या अनुमान लावता येतं आपल्याला. म्हणजे आता एक परत माझीच उत्सुकता आहे म्हणून विचारते, हं. की समजा आता एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा हेल्दी असेल एकदम आणि स्वतःची खूप व्यवस्थित काळजी घेत असेल हं. आणि त्याचे पेन पॉइंट्स काहीतरी समजा असतील आणि ते कळून सुद्धा त्यांनी खूप व्यवस्थित स्वतःची काळजी घेतली, व्यवस्थित तो व्यायाम करत असेल, हेल्दी फूड खात असेल किंवा सतत सतर्क असेल बेसिकली, तर त्याचा जो येणारा प्रॉब्लेम आहे तो कमी होतो का येतच नाही? 100% कमी होऊ शकतो तो. अच्छा. आपलं काम आहे की लोकांना अवेअर करणं की हा प्रॉब्लेम तुम्हाला दिसत आहे. ओके. आता एकदा लोक अवेअर झाले की त्याच्यावर त्यांनी काम करण्याला सुरुवात करावी. एक्सरसाइज करावे, योगा करावे, प्राणायाम करावे, डॉक्टरकडनं चिकित्सा करून घ्यावी की बाबा काय आहे किंवा नाही आहे. आणि हे प्रॉब्लेम उभरतात तुमचे कधी आहे, दिसतोय प्रॉब्लेम, पण तो आता अजून तरी झालेला नाहीये, पण होण्याची शक्यता आहे असं आम्ही सांगतो. तर तो कधी असो, तुमचा वेळ अनुकूल प्रतिकूल जेव्हा केव्हा आहे ती न्यूमरोलॉजीवरनं सांगता येते. ओके. प्रतिकूल जेव्हा वेळ असते तुमची, बरोबर आहे. जसं माझा व्यवसाय थांबला किंवा त्याच्यात अडचणी आल्या तेव्हा माझी राहू दशा चालू होती, जसं मी तुम्हाला पहिलं सांगितलं. तसं कुठली दशा चालू आहे का, तुमचं पर्सनल इयर कसलं आहे, काय आहे, त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी उद्भवणार किंवा नाही उद्भवणार हे ठरतं. पण आपण सतर्क असणं हे फार चांगलं. म्हणजे तुम्ही माहिती करून घ्या की काय आहे आपल्या बजेटमध्ये किंवा काय नाही आहे, या सगळ्या तुम्ही माहिती करून घेणे हे जास्त योग्य राहील. बरोबर. आत्ताच तुम्ही म्हणालात की बर्थ डेट वरून माहिती करून घेणं गरजेचं आहे. हा, पण मग आपली जन्मतारीख काय काय सांगते, म्हणजे त्याच्यावरून आपण कसं काय जाणून घेऊ शकतो या बरोबर गोष्टी? बरोबर. आता जन्मतारखेचं आपण जेव्हा चिकित्सा करतो, पूर्ण अनालिसिस करतो आपण, तेव्हा एक मूलांक असतो आणि एक भाग्यांक असतो. म्हणजे आपण एक बर्थ नंबर झाला तुमचा आणि दुसरा डेस्टिनी नंबर झाला. बर्थ नंबर काय आहे, समजा तुमची जन्मतारीख आहे 10, मग ते 2 डिजिट आले, त्याचे बेरीज करायची, त्याची जो 1 डिजिटवर आले ते तुमचा मूलांक झाला. मग एखाद्याची तारीख आहे 19, तर 1 अधिक 9 म्हणजे 10 झालं, मग त्याचा मूलांक आला 1. एक ही तुमची मूलांक, 1 हा तुमचा मूलांक झाला. आणि भाग्यांक म्हणजे समजा तुमची जन्मतारीख आहे 19/5
1975 हम्म. ही तुमची पूर्ण आहे. तर या सगळ्या डिजिटची बेरीज करायची. हम्म. ती जी बेरीज होईल तो तुमचा भाग्यांक झाला. म्हणजे लाईफ पाथ नंबर, डेस्टिनी नंबर असं आपण म्हणतो. हे आपल्या आयुष्यात बर्थ नंबर आणि डेस्टिनी नंबर हे म्हणजे भाग्यांक आणि मूलांक हे दोन्हीही आपल्याला इफेक्ट करत असतात. तर त्याच्याप्रमाणे तुमचं जे काय आपण अनुमान ढोबळमानाने काढतो न्यूमरोलॉजी प्रमाणे, तर ते त्याच्याप्रमाणे असतं. भाग्यांकाप्रमाणे पण असतं आणि मूलांकाप्रमाणे पण असतं. अच्छा. आता जेव्हा ह्या दोन गोष्टी मिळाल्या की आपलं एक तुमचं आपण सगळं व्यवस्थित पाहतो की त्याच्यात काय काय अडीअडचणी आहेत, काय काय पेन पॉईंट्स आहेत किंवा काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मग त्याचं एक रेटिंग आम्ही ठरवतो भाग्यांक आणि मूलांकाचं 5 मध्ये. बरोबर. तर कुणाचं 2.5 असतं, कुणाचं 3 असतं, कुणाचं 4.5 असतं. त्याच्यावरनं तुमच्या लाईफमध्ये किती संघर्ष असू शकतो याचं एक अनुमान निघतं. अगदी 1 आणि 1.5, 1 आणि 2 असं एवढं रेटिंग असेल 5 मध्ये तर निश्चितच तुम्हाला संघर्ष राहतो लाईफमध्ये. मग त्याच्या रेमेडीज तुम्ही केल्यात तर तो बऱ्यापैकी आपल्याला कमी करता येतो. पण जे काही घटना घडायची ती घडतेच. फक्त त्याचं ग्रॅव्हिटी कमी होते. म्हणजे त्याची काय आपण त्याला काय म्हणूया, इंटेन्सिटी त्याची कमी राहते. म्हणजे समजा ऍक्सिडेंट, अपघात असा दिसत असेल, समजा मोठा अपघात दिसत असेल तो छोटा होणार, घरातल्या घरात तुम्ही पडाल, पण तो इव्हेंट विल हॅपन. म्हणजे जी काय घटना घडायची ती घडणार. पण या रेमेडीज वगैरे करून आणि जे काय आम्ही तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगतो, अवेअर करतो, त्याच्यानी तुम्हाला टाळता येण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि मे बी असंही होत असेल की हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण खूप गोष्टी पॉझिटिव्हली घेऊन त्याच्यावर चांगला 100% काम करून हो हो सक्सेसफुलही होऊ हो, शकतो. हो. आता याच्यात तुमचं लकी नंबर आपण शोधतो. अनलकी नंबर तुमचे कुठले आहेत ते तुम्हाला कळाले की तुम्हाला कळतं की लाईफमध्ये कोणाकोणाबरोबर आपला संघर्ष होतोय, तर तो संघर्ष तुम्हाला टाळता येतो. लकी नंबर कोण आहेत ते लकी नंबरचे लोकांबरोबर तुम्ही संबंध प्रस्थापित करा, त्यांच्यावर भागीदारी करा किंवा त्यांच्याबरोबर कामं करा. तुमची आता बघाल तर मैत्री ज्या लोकांबरोबर आहे ते लकी नंबरच असतात जास्त करून. आणि ज्यांच्याबरोबर अट्रिशन आहे, संघर्ष आहे, ऑफिसमध्ये म्हणाल, बाहेर म्हणाल, तर ते तुमचा आणि त्यांचा संबंध नसतात तर ते अनलकी असतात तुम्हाला. तर हे त्याच्यावरनं कळतं आपल्याला. पण आपण जे म्हणतो की वेव्हलेंथ जुळली किंवा आपलं याच्याबरोबर जमतं किंवा तेच तुमचं ज्याच्याबरोबर जमतं ते तो तुमचा लकी नंबर असतो. अच्छा. तुम्ही फाइंड आउट केला तर तुम्हाला कळेल का बाबा ह्याच्याच बरोबर आपलं का जमतं आणि ह्याच्या बरोबरच का नाही जमत, तर ते लकी आणि अनलकी नंबर असतात. हे तुम्ही अवेअर होता ह्याच्यातून की हे सगळं केल्यानंतर. नंतर तुमच्या लाईफमध्ये मिसिंग काय आहे तर त्या तुमच्या ग्रीडमध्ये कळतात. बड्डेटमध्ये जे नंबर मिसिंग आहेत ते एनर्जीज तुमच्या लाईफमध्ये मिसिंग असतात. मग त्या तुम्ही त्याच्यावर रेमेडीज केल्या तर ते सगळे गोष्टी भरून येतात तुमच्या, म्हणजे फुलफिल करतात लाईफमध्ये. नंतर दुसरी गोष्ट आहे, काही सेक्टरमध्ये तुम्हाला अडचणी येत असतात तर ते तुमच्या लोशो ग्रीडमधनं तुम्हाला लक्षात येऊ शकतात, वैदिक ग्रीडमधनं लक्षात येऊ शकतात की का होतंय, मिसिंग काय आहे. नंतर तुमचे रिपिटेटिव्ह नंबर, किती नंबर डबल टिबल वेळा आलेले आहेत, तर त्या एनर्जीज तुमच्या खराब झालेल्या असतात. म्हणजे आता समजा 1 तारीखवाला माणूस आहे, व्यक्ती आहे, आणि ती जर कोणी समोरून माणूस आला तर त्याच्या दबत असेल तर त्याचा समजायचं की त्याचा सूर्य खराब झालेला. लक्षात आलं. म्हणजे त्याच्यावर तुम्हाला त्याच्या रेमेडीज कराव्या लागेल. त्या प्लॅनेटच्या तुम्हाला रेमेडीज केल्या तर ते कळेल की त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी फार मदत त्याची होऊ शकते तुम्हाला. मगाशी तुम्ही म्हणालात की करिअर आपण या नंबर प्रमाणे चूज करू शकतो किंवा जर तसं केलं तर आपल्याला यश मिळू शकतं किंवा ते आपल्याला करिअर चालू शकतं. पण अशाही काही गोष्टी असतात की ऑलरेडी मी त्या करिअरमध्ये आहे पण मी त्या नंबरची नाहीये किंवा माझा अंक ते गोष्ट सजेस्ट करत नाही किंवा ते करिअर सजेस्ट करत नाही. तर अशा वेळेला ते करिअर चुकीचं ठरू शकतं का त्याला काही सोल्युशन पण आहे? सांगतो तुम्हाला. आता ते कसं असतं की मी 1 ते 9 मध्ये सूट कुठली करतील करिअर ते सांगितलेले, पण तुमचा भाग्यांक एक असतो, एक मूलांक असतो. दोन्ही म्हणजे वेगवेगळे नंबर असू शकतात. तर त्या दोन्ही नंबरचे संलग्न जे कुठले व्यवसाय आहेत किंवा करिअर आहेत त्या दोन्ही पैकी तुम्ही कुठल्याही निवडू शकता. ते का निवडावेत? कारण त्याच्यात सक्सेस रेशो जास्त असू शकतो ते संलग्न गेले. त्याला एक आपल्या भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायात 14वा श्लोक आहे की अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक्विदम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचम. याचा अर्थ असा आहे, अधिष्ठान म्हणजे शरीर आहे. शरीरामध्ये आत्मा,
असतो. आत्मा एक कर्म करत असतो म्हणून आपल्याला त्याची फळं मिळतात. तर आत्मा कर्म कशी करतो की इंद्रियांना घेऊन. मग इंद्रिय ही त्याची साधनं झाली आणि ही साधनं करून तो कर्म करत असतो. पण शेवटी कर्म हे विधात्यावर अवलंबून असतं, त्याच्या इच्छेवर अवलंबून असतं, होणं किंवा न होणं. म्हणजे तुमच्या बर्थडेटमध्ये कर्म दिलेलं आहे विधात्याने. जर ते तुम्ही त्याला अलाइन केलं त्या बर्थडेटला, तर त्याचे सक्सेस फॅक्टर जास्त राहतो, सक्सेस रेशिओ त्याचा जास्त राहतो. म्हणजे त्या कर्माचं दायित्व तुमच्यावर येत नाही, कारण कर्म होणं न होणं हे त्याच्यावर अवलंबून आहे. पण ते कर्म त्यांनी जे कुठलं सांगितलंय ते तुम्ही डिकोड करा. तर हे त्या न्यूमरोलॉजी प्रमाणे तुम्हाला ते डिकोड करता येईल, अशी आपण त्याची व्याख्या करू शकतो. पण समजा चुकीचं म्हणणार नाही, वेगळं करिअर समजा निवडलं, तर न्यूमरोलॉजीमध्ये त्याच्यासाठी सोल्युशन्स आहेत का? सोल्युशन आहेत, आपल्याकडे त्याची सोल्युशन आहेत. पण कसं राहतं की योग्य करिअर निवडलं तर तुमचा ग्रोथ तसा राहतो. कारण खूप वेळा मिडवेला जाऊन आपल्याला कळतं की अरे हे नाही work नाही, त्याची होतंय सोल्युशन्स किंवा- आहेत आपल्याकडे. हा. आपण त्यांच्या सर्व नावाच्या मोबाईलच्या या फ्रिक्वेन्सी आपण त्यांच्या लकी नंबरवर मॅच केल्या तर त्यांना त्याच्या अडचणीतून नक्कीच काय म्हणतो आपण त्यांना फायदा होऊ शकतो त्यांना. हा. कारण अशी सिच्युएशन येते की हे सोडूही शकत नाही आणि हे बरोबर आहे, होऊ शकतो. पूर्ण करताना खूप हो स्ट्रगल हो आहे, हो असं होऊ शकतं. होऊ शकतो. पण याच्यात आम्ही असं सांगतो की तो तुमचा जो चालू बिझनेस असतानाच एक दुसरा व्यवसाय जो तुमच्याशी अलाईन आहे तोही तुम्ही करू शकता, मिडवे जरी असेल तरी तेही एक सोल्युशन आहेच. पण आता बिझनेस मध्ये येणाऱ्यांनी म्हणजे कोणत्या नंबरच्या लोकांनी बिझनेस मध्ये यावं? तसं व्यवसाय हा सगळ्यांनी करावा अशी आमची इच्छा आहे. असं कोणी व्यवसाय करू नये किंवा असं हे नाहीये. परंतु साधारण एक 5 नंबर, 8 नंबर आणि 6 नंबर हे जर तुमच्या बजेटमध्ये असतील तर त्यांनी व्यवसाय जरूर करावा. अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत की तुम्ही ऍक्शन किती घेता. एक आमच्या लोशू ग्रीडमध्ये ऍक्शन प्लेन योगाच असतात. ते ऍक्शन घेणारी बरीचशी लोक असतात, त्यांचा सक्सेस रेट जास्त असतो. जरी लक त्यांचा फेवर नसेल करत पण ते ऍक्शन घेणारे असतात लोक. म्हणजे स्टेप घेतात कुठली तरी, काहीतरी चुकीचं असेल बरोबर असेल पण त्यांचं सक्सेस रेशो जास्त राहतं. काही लोकांचं विल पॉवर खूप स्ट्रॉंग असते, ती लोक चांगली पद्धतीने व्यवसायात प्रगती करू शकतात. काही लोकांचा बिझनेस प्लेन असतो, फ्लेक्झिबल असतात, त्यांना व्यवसाय कसा करायचा हे मूळतः ज्ञात असतं. म्हणजे त्याच्यात ते बिझनेस ट्रेड्स असतात असं आम्ही म्हणतो. तर तेही सक्सेसफुल असतात. ते आपल्याला बघून आम्ही ठरवतो, ते आपण त्यांना सांगता येतं की कोणी बिझनेस करावा किंवा नाही करावा किंवा काय. खूप जास्त इमोशनल लोक असतील तर थोडासा व्यवसायाला, आता कलियुग आहे, जास्त इमोशनल लोकांचा व्यवसाय टिकावं लागणं थोडंसं मुश्किल राहतं. तर तेही आपण बघून त्यांना सांगू शकतो. पण आता तुमचंच उदाहरण जर का घेतलं की पहिली 20 वर्ष तुम्हाला खूप 12-15 वर्ष 20 वर्ष पहिली 20 वर्ष तुम्हाला अगदी सुरळीत गेली बिझनेसमध्ये आणि नंतर तुम्हाला हे सगळं स्ट्रगल आलं, तर अशा वेळेस बिझनेसमॅननी काय करावं? आता ती पण एक तुम्ही चांगला प्रश्न विचारलात की असं झालं का. तर आता असं असतं की तुमचा एक मूलांक असतो आणि एक भाग्यांक असतो. माझा मूलांक 5 आहे आणि भाग्यांक 8 आहे. तर वयाच्या 35-40 पर्यंत माझा व्यवसाय चांगला चालला, 5 नंबर होता, चांगला चालला किंवा अडचणी आल्या परंतु त्या सॉल्व्ह होत गेल्या किंवा असं समजा. आणि त्याच्यानंतर तो कसं असतं की मूलांक तुमचा असतो तो वयाच्या 35 पर्यंत 60 to 70% इफेक्टिव्ह राहतो. आणि त्याच्यानंतर पुढची जी वर्ष असतात त्याच्यात भाग्यांक त्याचा रोल, त्या एनर्जीज रोल प्ले करतात. आणि त्याचा माझा भाग्यांक होता 8 हा थोडासा तुम्हाला स्ट्रगल देतो, हार्डवर्क देतो. ते माझं हार्डवर्क त्याच्यानंतर चालू झालं. म्हणजे काही अडचणी आल्या, स्ट्रगल आलं, ऑब्स्टेकल्स आले लाईफमध्ये आणि व्यवसायात, तर ते तसं ते चालू राहतं. पण त्याची सोल्युशन्स केली की ते सुरळीत होतं. म्हणजे त्याचं रिझन मला तेव्हा न्यूमरोलॉजी केल्यानंतर कळालं की बाबा हे आतापर्यंत घडलं नाही, आताच का. तर त्याची रिझन्स असतात. मग तुमची दशा कुठली चालू आहे, तुम्ही कुठल्या वेगळ्या लोकांच्या संपर्कात आलेला आहेत, कुठल्या एनर्जीज तुमच्यावर अंमल करतायत, या सगळ्या गोष्टी आपण फाइंड आउट करतो. म्हणजे मुळात कोणताही प्रॉब्लेम जर का आला तर खचून न जाता त्याच्यावरती सोल्युशन्स आहेत हे आपण लक्षात ठेवून 100% सोल्युशन्स आहेत प्रत्येक गोष्टीवर. बरोबर. फक्त त्याचा इफेक्ट किती होणार, काय होणार हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही त्या कसं फॉलो करता, इन्स्ट्रक्शन्स कशा फॉलो करता, रेमेडीज कशा करतात आणि तुमची इच्छाशक्ती फाईट करण्याची किती आहे त्याच्यावर या सगळ्या गोष्टी ठरतात. बरोबर.
आपला मोबाईल नंबर हा सुद्धा एक नंबरच असतो जो सतत आपण आपल्या बरोबर असतो. हल्ली तर आपण मोबाईल शिवाय कुठेही जात नाही बाहेर. पण मग तेव्हा मोबाईल नंबर काही इफेक्ट होऊ शकतो का त्याचा मोबाईल नंबरचा? मोबाईल नंबर आपल्या आयुष्यात खूप मोठा रोल प्ले करतो. काही ग्रहांचे अंमल बर्थ डेट प्रमाणे आपल्यावर आलेले असतात आणि मोबाईल नंबरचे जे आकडे आहेत त्याच्यावरही प्रत्येक आकड्यावर एका ग्रहाचा अंमल असतो. हे तुम्हाला मी सुरुवातीस सांगितलेलं आहे. जर ते चांगले ग्रह म्हणजे कॉम्बिनेशन, सगळे ग्रह तर चांगलेच असतात, पण त्याची काही ठराविक कॉम्बिनेशन्स ही मेलिफिक होऊ शकतात तुमच्या आयुष्यात. त्याची मोबाईलची टोटल ही पण तुमची अँटी असेल तर तुम्हाला स्ट्रगल आणते लाईफमध्ये. तर आम्ही सोल्युशन देताना तुमचा मोबाईल नंबरची जी टोटल आहे तो आम्ही अलाइन करण्याचा प्रयत्न करतो की तुमच्या लकी नंबरवरती घेऊन जातो आम्ही. हा, आणि त्यातली कॉम्बिनेशनही बघितली जातात. आता उदाहरणार्थ तुम्हाला 2-3 कॉम्बिनेशन सांगतो. आता ते सगळ्यांच्याच आयुष्यात घडत असेल असं नाही. आता 16 नंबर कॉम्बिनेशन असेल, 1-6 कॉम्बिनेशन असेल एखाद्या मोबाईलमध्ये, तर तो हेल्थ इश्यूज देतो. 1-8 कॉम्बिनेशन असेल तर गव्हर्नमेंट रिलेटेड प्रॉब्लेम्स देतो, अडथळे आणतो, म्हणजे तुमच्या प्रगतीत अडथळे येतात. 6-8 कॉम्बिनेशन असेल तर तुम्हाला ब्लड इश्यूज होतात, काही ना काही ब्लड इश्यूज राहतात. तर ह्या सुनर ऑर लेटर तुम्हाला कधी ना कधी याचा इफेक्ट येतो. तर ह्या सगळे कॉम्बिनेशन आम्ही अवॉइड करायला सांगतो आणि मोबाईल टोटल चेंज करायला सांगतो, जी तुमच्या लकी नंबरशी अलाइन असेल. तर त्यांनी तुमच्या आयुष्यात 100% फरक पडतो. ओके. पण आधी सुद्धा आपल्या घरात टेलिफोन असायचे आणि आता फोन मोबाईल आपण कॅरी करतो. पण आधी इतका प्रॉब्लेम व्हायचा नाही. मग आता का होतो? नाही, प्रॉब्लेम हा होत तेव्हाही असेल, तेव्हा अवेअरनेस नव्हता, आपल्याला माहिती नव्हतं. प्रॉब्लेम तेव्हाही होते, मे बी आपण तो सतत आपल्या जवळ जवळ बाळगत नव्हतो किंवा काय, पण प्रॉब्लेम तेव्हाही होते. आतापर्यंत आपण इतकं अंकांबद्दल बोलतोय, जन्मतारखेविषयी बोलतोय, वर्षाबद्दल बोलतोय. पण एक चुकीचा नंबर कसा घात करू शकतो किंवा एक चुकीचा नंबर कसा कसा आपलं आयुष्य बदलू शकतो? यावर न्यूमरोलॉजीकडे काही आहे का? आहे ना. आता बघा की नंबर कुठले वाईट नसतात, सगळे नंबर चांगले असतात, बरोबर आहे. आता फक्त विषय असा आहे की तो तुम्हाला लकी आहे की नाही आहे, एवढंच आपण न्यूमरोलॉजी प्रमाणे शोधायचं असतं. कारण त्याच्यावर एक आपल्या मराठीमध्ये संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे बघा, अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम औषधम अयोग्यम पुरुषम नास्ती योजकस्तत्र दुर्लभ. त्याचा अर्थ असा आहे की असं कुठलं अक्षर नाहीये की ज्याच्याने मंत्र होत नाही, अशी कुठली वनस्पती नाही की ज्याच्याने औषध तयार होत नाही, अशी कुठली व्यक्ती नाहीये, स्त्री किंवा पुरुष, की जी अयोग्य आहे. फक्त ज्या त्या माणसाच्या योग्यतेप्रमाणे त्याला त्याचा रोल देणे, हा मॅनेजर दुर्लभ आहे. हे करणारी व्यक्ती दुर्लभ आहे. लोकांना माहिती नाही कुठल्या व्यक्तीला काय काम द्यावं किंवा कुठल्या व्यक्तीकडून काय काम घ्यावं, हे दुर्लभ आहे. तसंच प्रत्येक नंबर हे चांगले आहेत. आपण तेच सांगतो की तुम्ही तुमच्या फ्रिक्वेन्सीज अलाइन करून घ्या तुमच्या बर्थडे प्रमाणे, आणि त्या प्रोफेशन करिअर निवडलात तर तुम्हाला संघर्ष कमी राहतो, ग्रोथ चांगली राहते. आता तुम्ही 3 प्रकारचे नंबर तुमच्या आयुष्यात असतात. एक तर बर्थ नंबर, भाग्यांक, मूलांक. दुसरा, तुम्ही तुमच्या आईवडिलांनी नाव ठेवलेलं असतं किंवा कोणी तुम्ही नाव ठेवलेलं असतं, त्या नावाची फ्रिक्वेन्सी, ती पण तुमच्या लकी नंबरला अलाइन आहे की नाही ते पण बघा, कारण त्यांनी अडथळे तुमचे बऱ्यापैकी दूर होऊ शकतात जर तुम्ही ती अलाइन केली तर. त्याला आपण नेम न्यूमरोलॉजी म्हणतो. न्यूमरोलॉजीचा प्रकार नेम न्यूमरोलॉजी. पूर्ण त्याची टोटल प्रत्येक अक्षराची, इंग्रजी अक्षराची टोटल करून फ्रिक्वेन्सीची, ती तुमच्या लकी नंबर बरोबर अलाइन आहे का ते बघा. आणि 3 नंबर आहे मोबाईल नंबर. तो मोबाईल नंबरची टोटल तुम्ही लकी नंबर बरोबर अलाइन करा. या 3 गोष्टी तुम्ही केल्यात तर तुमची लाईफ सुरळीत होऊ शकते. त्याचे 80% त्याचे चान्सेस राहतात की तुमचे अडथळे दूर होतील. पण मग एक चुकीचा नंबर काय घात होऊ शकतो त्यांनी? असे काही उदाहरणं आहेत का तुमच्याकडे? अडथळे तयार होतात, म्हणजे तुमचं फॉर्च्यून वेगळं दिसतंय की सगळ्या परिस्थिती तुमच्या फेवरमध्ये आहेत आणि तरी तुमची कामं थांबतायत. विनाकारण अडथळे येतात, स्ट्रगल येत आहेत, काय येत आहे. तर त्याचं हे तुम्ही जेव्हा कारण मीमांसा कराल तेव्हा ह्याच्यापैकी बऱ्याचशे नंबर अँटी असतात तुमचे. अशा आम्ही बरेचसे केसेस आम्ही म्हणजे त्याचे सोल्युशन्स केलेले आहेत. अच्छा. हा, की त्यांच्या फ्रिक्वेन्सीज मॅच केल्या त्यांच्या लकी नंबरशी, की त्यांचे प्रॉब्लेम 2 ते 3 महिन्यात त्यांचे प्रॉब्लेम सुरळीत झालेले आहेत, सॉल्व्ह झालेले आहेत. आता जर का आपण बघितलं ना बाहेर,
तर आफ्टर कोविड खूप मोठा वर्ग हा असा आहे की आता तो नोकरीत आहे, पण तो अनहॅपी आहे, तो नाखुश आहे. तर त्याला काहीतरी स्वतःचं वेगळं करायचं आहे, पण त्याला काहीतरी अडथळे येत असतील किंवा त्यांना ते काहीतरी प्रॉब्लेम्समध्ये असतील. सो अशा काही लोकांना आपण न्यूमरोलॉजी थ्रू त्यांना सांगू शकतो का, की तू नोकरीत असताना सुद्धा तू बाबा हे करू शकशील? हो. आता तुम्ही त्यांचं जेव्हा बर्थ डेटचं अनालिसिस आपण करू, त्यांच्या मुलांक आणि भाग्यांकाप्रमाणे कुठली प्रोफेशन्स त्यांना जास्त सूट करतील आणि त्यांचा इंटरेस्ट पण आहे, असं एखादं प्रोफेशन त्यांनी निवडावं. नोकरी करता करता त्यांनी साईडला कोणी भागीदार घ्यावा, जो त्यांचा लकी असेल. त्याचा आपण बिझनेस न्यूमरोलॉजीमध्ये तेही सांगतो. पार्टनरशिप्स कोणाबरोबर कराव्यात, कोणाबरोबर करू नये. आणि त्यांनी तो साईड बिझनेस त्यांनी चालू करावा नोकरीत असताना. आणि जेव्हा तो दुसरा बिझनेस जम पकडेल, तेव्हा तुम्ही नोकरी सोडायचा विचार करू शकता. हे सोल्युशन अच्छा. आहे त्याला. म्हणजे बिझनेस पार्टनर्स चे सुद्धा अंक मॅच व्हायला लागतात. येस, 100%. मॅरेज पार्टनरशी जसे आपण अंक मॅच करतो न्यूमरोलॉजी प्रमाणे, तसे बिझनेस पार्टनरशी पण अंक मॅच करणं गरजेचं असतं. ते काय कॉम्बिनेशन्स आहेत? 1-2 उदाहरणं देऊ शकाल? आता नुसते कॉम्बिनेशन्स आपण बघत नाही, आपण त्याच्यावरनं त्यांचे स्वभावही पाहतो. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की 1 आणि 9 त्यांचं जमतं, परंतु 9 नंबरवाला 1 नंबरवर ओव्हर पॉवर करू शकतो. दोघंही अग्रेसिव्ह आहेत, दोघंही अँबिशियस आहेत, पण 9 नंबर थोडासा ओव्हर पॉवर करतो एकतर. तर 1 नंबरवाल्याला जर ओके असेल, तर त्यांनी त्याच्यावर भागीदारी करावी. जर नाही, तो दबणारा नसेल, नाही त्याला चालणार आहे, तर त्यांनी दुसरा नंबर पाहावा, 2 नंबर वगैरे बघावा, 4 नंबरवाला पाहावा. आता 4 नंबरवाल्याला जर पार्टनरशिप करायची, तर त्यांनी 7 नंबरवाल्याबरोबर करावी. ती सक्सेसफुल राहते पार्टनरशिप. असे ते आम्ही अलाइन करून देतो. म्हणजे त्याचा बर्थ डेट आणि बर्थ डेट आपण मॅच करतो दोघांचे, आणि भाग्यांक आणि भाग्यांक मॅच करतो. ते जर एकमेकांना लकी असतील, तर आपण त्यांना ग्रीन सिग्नल आहे की ते भागीदारी करू शकतात. वयाच्या कोणत्या वर्षानंतर हे मुलांक आणि भाग्यांक खरंच कार्यरत होतात? बघा, साधारण म्हणजे अगदी जन्मता हो. ते कदाचित नसतील, कारण वयाच्या 35 ते 40 पर्यंत तुमचा मुलांक 60 ते 70% कार्यरत राहतो आणि 30 ते 40% भाग्यांक असतो कार्यरत. आणि वयाच्या 35व्या वर्षानंतर तुमचा भाग्यांक जो आहे, तो 60 ते 70% कार्यरत राहतो आणि 30 ते 40% मुलांक कार्यरत राहतो. म्हणून बऱ्याच वेळेस तुम्ही असं बघाल समाजामध्ये, की लग्न झालेली असतात, त्यांच्या इनिशियल डेजमध्ये त्यांना काही प्रॉब्लेम्स आलेले नसतात किंवा मनमिटाव काही नसतो किंवा काय नसतो 35-40, आणि अचानक मिड एज नंतर त्यांच्यात कॉन्फ्लिक्ट चालू होतात. त्याचं कारण कळत नाही. तर त्याचं कारण असं असतं की त्यांचे बर्थ डेट मॅच झालेले असतात, अलाईन असतात एकमेकांशी, पण त्यांचे भाग्यांक अलाईन नसतात एकमेकांशी, ते अँटी असतात. मग त्याचं रिझन ते असतं की ते मनमिटाव, पण त्याचंही सोल्युशन्स आपल्याकडे आहे. जेव्हा एखाद्या बाळाची डिलिव्हरी होणार असते, तर ती सुद्धा सिझेरियन होतं किंवा आपण हॉस्पिटलमध्ये रश करतो. तर त्यावेळेला सुद्धा असं असतं का, की नाही थांबा जरा मला बघू दे मुलांक नाही, आणि तुम्हाला भाग्यांक? बघा, आता हा वेगळा मेडिसिनचा विषय आहे, तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो की जेव्हा तुम्ही सिझेरियन होणार असेल, तर तुम्हाला डेट्स काही मिळतात किंवा कधी करायचं डॉक्टर विचारतात तुम्हाला. तर तुम्ही तुमची लकी डेट तुम्ही सांगू शकता की या डेटला करा. तर ते न्यूमरोलॉजी प्रमाणे तुम्हाला लकी डेट बेबीची सांगता येईल आपल्याला, की या दिवशी तुमची डिलिव्हरी तुम्ही प्लॅन करा म्हणून. अच्छा. हां. तसं काही उदाहरणं आहेत का तुमच्याकडे? आहेत ना, बरीच उदाहरणं आहेत. आमच्याकडे बरेच आमचे क्लायंट्स आहेत काही, की जिथे 5-6 दिवसात करायचं असतं डिलिव्हरी, त्याची डेट आलेली असते आणि डॉक्टर विचारतात कधी. तर तुम्ही डिलिव्हरी प्लॅन करून त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू शकता पेशंटला, म्हणजे आईला. आणि त्या आम्ही डेट्स देतो, की ह्या डेटला तुम्ही करा. तर त्याचा मुलांक आणि भाग्यांक पण आपण चांगलं म्हणजे येईल असं पण आपण कॅल्क्युलेट करतो आणि ती डेट त्यांना सांगतो. ओके. कारण मंथ आणि इयर तर ते सेम राहतं. आपल्याला फक्त डेट्स द्यायचे डेट. हां. तर त्या एका आठवड्यातल्या 4 डेट्स असतात, त्या आपण त्यांना देऊ शकतो. हां. म्हणजे साधारण 12 तारीख चांगली आहे, 15 तारीख चांगली आहे, हां. असं आपण त्यांना डेट्स देऊ शकतो. म्हणजे त्यांनी खरंच त्याचं पुढचं आयुष्य बदलू हो, शकतं. हो, हो. 100%. 12, 15, 24 तारीख चांगली आहे. 5 तारीख द्या त्यांना. ह्या तारखा म्हणजे
युनिव्हर्सली बेनिफिक आम्ही म्हणतो, या चांगल्या, हा. यांच्या फ्रिक्वेन्सीज चांगल्या आहेत या तारखांच्या. म्हणजे अच्छा. 1 तारीख, 3 तारीख, 5 तारीख, हा, ह्या तारखांच्या फ्रिक्वेन्सीज आणि 6 तारीख, या 4 तारखांच्या फ्रिक्वेन्सीज चांगल्या आहेत. तर ते आपण बेबी त्या डेटला प्लॅन करायचं आपण सांगू शकतो. मिड एज मध्ये आता मगाशी आपण मिड एज म्हटलं, पण मिड एज क्रायसिस आपण खूप ऐकतो. Mid life crisis. मिड लाईफ क्रायसिस आपण म्हणतो. तर एखादं नातं मिड लाईफ मध्ये येऊन काहीतरी त्याच्यामध्ये अनबन होऊ शकते, किंवा ते नातं टिकवण्यासाठी म्हणून सुरुवातीपासूनच आपण न्यूमरोलॉजीचा काय आधार घेऊ शकतो? असं युजली कसं असतं, तुम्ही न्यूमरोलॉजीचा आधार कधी घेता, जेव्हा अडचणी येतात तेव्हाच आपण न्यूमरोलॉजिस्ट बघतो किंवा ॲस्ट्रॉलॉजरकडे जातो किंवा काय. पण त्याही वेळेस तुम्ही, आपल्याला प्रॉब्लेम आलेला हे कळतो, पण का आलेला हे कळत नाही. स्वभाव मिसमॅच झालेले असतात, तुमचे भाग्यांक एकमेकांना अँटी असतात किंवा लकी नसतात, असं आपण म्हणूया. तर जेव्हा तुम्ही अवेअर होता की बाबा हे असं असं आहे, तर आपल्याला संसार तर करायचा आहे, तर आपण त्यांना समजा काउन्सिलिंग केलं की बाबा असा असा स्वभाव, लोकांना लक्षातच येत नाही की या स्वभावामुळे हे प्रॉब्लेम्स आलेले आहेत किंवा कशामुळे, किंवा दशा कुठली, म्हणजे वेळ अनुकूल नाहीये, प्रतिकूल आहे वेळ, म्हणजे आयदर पार्टनर्सची. तर एकमेकांना समजून घेतलं तर हा विषय सॉल्व्ह होण्यासारखा आहे. फक्त न्यूमरोलॉजी प्रमाणे अवेअर करा स्वतःला की बाबा या अडचणी आहेत, एकमेकांना समजून घ्या, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आणि त्याची सोल्युशन्स पण आहेत दुसरी. प्रेमविवाह मध्ये सुद्धा ह्या न्यूमरोलॉजीचा आधार घेऊ शकता, घेतलात तर फार बरं होईल. किंवा प्रेमविवाह आहे, लव्ह मॅरेजेस, डिवोर्स, हे सगळे जे खूप पत्ता सर्रास बघायला मिळतात बाहेर, खूप जास्त. तर त्याचा म्हणजे न्यूमरोलॉजीशी काय संबंध आहे? हो, आहे ना, 100%. आता न्यूमरोलॉजीमध्ये आपल्याला तुमचा प्रेमविवाह आणि डायव्होर्सचे कॉम्बिनेशन्स हे ढोबळ मनाने सांगता येतात. असं नाही की 100% ते खरं आहे, परंतु 50 ते 60% पर्यंत त्याच्यात शक्यता नाकारता येत नाहीये की बाबा लव्ह मॅरेजचे कॉम्बिनेशन्स दिसतात किंवा डायव्हर्सचे कॉम्बिनेशन्स दिसतात. जर हे तुम्ही पहिलंच बघून घेतलं, म्हणून आम्ही मॅच मेकिंग न्यूमरोलॉजी प्रमाणे करा हे लोकांना सांगतो की या भविष्यात या अडचणी येऊ नयेत. करिअर निवडताना या शास्त्राचा उपयोग होतो असं आपण आता हो. म्हटलं होतं. पण करिअर वाईज न्यूमरोलॉजी कशी काम करते? बघा, तेच तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की तुमचे भाग्यांक आणि मुलांक काय आहे, त्या दोन्हीला जे सूट करतात करिअर ते तुम्ही करू शकता. म्हणजे समजा आता स्टुडंट लाईफमध्ये तुम्ही काय करावं, समजा 1 तारीख आहे, 10 तारीख आहे, तर त्यांना मुलांना तुम्ही MPSC UPSCच्या परीक्षा द्या असं तुम्ही सजेस्ट करू शकता, जर त्यांचं त्याकडे ओढा असेल तर. कारण त्या करून गव्हर्नमेंट जॉबची शक्यता जास्त राहतात आणि 1 तारीखची फ्रिक्वेन्सी तशीच आहे. पण आवडीचा पण एक भाग असू शकतो ना, की हो. म्हणजे आता मला काही गोष्टी मला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्यायला आवडतच नाही, किंवा अशी जर एखादी व्यक्ती असेल आणि तिला जर गव्हर्नमेंट जॉब हवा असेल किंवा सर्व्हिसेस मध्ये जायचं असेल, तर ती कशी जाणार? नाही, MPSC UPSCने तुम्ही त्या कॅडरला जाता ना, गव्हर्नमेंट जॉबला जाण्याच्या त्याच्या वेळा पण आहेत आणि याच्यात कॉम्बिनेशन्स पण आम्हाला सांगता येतात की गव्हर्नमेंट जॉब कधीचा आहे, तुमच्या वेळ कुठली वेळ अनुकूल आहे किंवा काय, कुठल्या वेळी जायचा हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. परंतु 1 तारीखचे चान्सेस जास्त राहतात गव्हर्नमेंट जॉबसाठी. जसं 9 तारीखवाल्याचं स्पोर्ट्सशी रिलेटेड किंवा अशा एनर्जेटिक कुठली कामं आहेत त्याच्याशी रिलेटेड कुठल्या असतील, आर्मी असेल, एअरफोर्स असेल किंवा पोलीस असेल, हे 9 तारीखवाले जास्त आढळून येतात. अंक हे आपल्या रोजच्या जीवनामध्ये कसे काम करतात, किंवा त्याचं काय शास्त्र असतं? त्याचं सिग्निफिकन्स तुम्ही विचारता अंकांचं. हा, म्हणजे किंवा आपण- रोजच्या जीवनामध्ये आपण कसं ते डील करू शकतो? बरोबर आहे. आता न्यूमरोलॉजीचा तुम्हाला रोजच्या जीवनात फायदा असा असू शकतो की तुम्ही न्यूमरोलॉजी प्रमाणे तुमचं पर्सनल इयर कॅल्क्युलेट करता, पर्सनल मंथ कॅल्क्युलेट करता, पर्सनल डे कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे डे बाय डे, म्हणजे कॉन्टेक्स्च्युअल आहे की तुमच्यासाठी जो चांगला दिवस आहे तो कदाचित माझ्यासाठी चांगला दिवस ठरलेला नसतो. माझी कामं झालेली नसतात, तुमची झालेली असतात. तर ते आपण पर्सनल डे कॅल्क्युलेट करतो, पर्सनल इयर कॅल्क्युलेट करतो. म्हणजे तुमच्या लाईफमधले महत्त्वाचे निर्णय आहेत, तर ते तुम्ही त्या पर्सनल इयरमध्ये घेऊ शकता. म्हणजे पर्सनल इयर 1 असेल तर तुम्ही नवी सुरुवात करू शकता. नवं कुठलं व्हेंचर असेल किंवा नवा बिझनेस असेल, तर त्याच्यासाठी पर्सनल इयर 1 फार चांगलं. पर्सनल इयर 2 जर असतं, तर त्याचे ते फार ड्राय असतं. म्हणजे त्याच्यात कुठल्या नव्या गोष्टी चालू करू नयेत. असं एक साधारण एक अवेअरनेस येतो माणसाला, आपल्याला सांगता येतं.
पर्सनल इयर 3 मध्ये तुमची अडकलेली कुठलीही कामं असतील तर ती पर्सनल इयर 3 मध्ये हातात घ्यायची, ती संपतात कामं. बऱ्याच वर्षापासून कुठली अडकली, कुठला व्यवहार अडकलेला आहे किंवा घराचं कुठलं काम अडकलं तर ते तुम्ही पर्सनल इयर 3 मध्ये करू शकता. आता पर्सनल डे जो असतो तुमचा, तर पर्सनल डेच्या प्रत्येक दिवशीच्या एनर्जीज असतात. म्हणजे पर्सनल डे 1 असेल तर सूर्याची एनर्जी असते, पर्सनल डे 4 असेल तर राहूची एनर्जी असते, पर्सनल डे 9 असेल मंगळाची एनर्जी असते. तर त्या डेचे ते कलर्स असतात. लक्षात आलं? म्हणजे सूर्याचा कलर समजा लाल कलरचे कपडे तुम्ही परिधान केले कुठेही, म्हणजे अंगावर कुठलाही लाल कलरचा कपडा असेल. 2 तारीख ही चंद्राची एनर्जी आहे, पांढरा कपडा घाला म्हणजे पांढरे कपडे घाला. 3 तारीख ज्युपिटरची एनर्जी म्हणजे गुरु ग्रहाची एनर्जी आहे. तर येलो कलर तुम्ही परिधान करू शकता, पिवळा कलर. 4 तारीखला तुम्ही ब्लू कलर परिधान करू शकता. त्यांनी जरा थोडंसं तुमची कामं, अडथळे त्या दिवशी कमी राहतात. आणि त्या दिवसाप्रमाणे तुम्ही कामं हातात घेऊ शकता. तुमच्या महत्त्वाच्या मीटिंग्स असतील किंवा काय असतील, तर तुमचा जो लकी नंबर जो आहे, तो लकी डे ठरू शकतो. समजा तुमचा 5 लकी नंबर आहे, तर 5 तुमची मर्क्युरीची म्हणजे बुधवार आहे किंवा 5 तारीख आहे, तर त्या दिवशी तुमची कामं होण्याची शक्यता जास्त राहते. अच्छा. असं हे तुम्हाला पर्सनल इयर आणि पर्सनल डेचा फायदा न्यूमरोलॉजी म्हणजे रोजच्या जीवनातल्या त्या गोष्टी सांगतो. लकी डे आहे, तर त्या दिवशी तुम्ही तुमची महत्त्वाची, त्या आठवड्यातली महत्त्वाची कामं त्या दिवशी ठेवू शकता. एखादी कुठली डील क्रॅक करायची किंवा कुठली महत्त्वाची मीटिंग आहे, ते त्या दिवशी ठेवू शकता. दुसरी गोष्ट न्यूमरोलॉजीचा दुसरा फायदा असा, की तुम्हाला जेव्हा हा लक्षात येतं, की लकी नंबर कसा काढायचा किंवा काय, किंवा तुम्हाला कळाला तुमचा लकी नंबर, त्या डेटच्या लोकांबरोबर तुम्ही व्यवहार करा किंवा तुमची मैत्रीही त्या लोकांच्या डेटच्या लोकांबरोबरच होतील. जे अँटी आहेत, वापरायचं कसं, जे अँटी आहेत त्यांच्यापासून थोडंसं दूर राहा, जेणेकरून संघर्ष टळला जाईल. पण जेव्हा असं तुम्ही करू शकता. नाईलाजच असतो नाईलाजच की नाही, आता नाईलाजच मला- असतो त्यावेळेस आर्ग्युमेंट नाही करायची. आपल्याला माहिती आहे यांच्यावर संघर्ष होणार आहे. तर तुमच्याकडे सोल्युशन आहे की आर्ग्युमेंट त्या माणसावर नाही करायची. म्हणजे बरोबर. विषय वाढणार नाही याची काळजी तुम्ही घेणे. असं तुम्हाला त्याचा उपयोग या रोजच्या जीवनात होऊ शकतो. पण मग असंही असतं का की ज्या दिवशी डील होणार आहे किंवा डील ब्रेकरची मीटिंग आहे किंवा एक्झिक्युशनची मीटिंग आहे, तर याचेही काही दिवस ठरलेले असतात किंवा याचेही आपण दिवस बघून प्लॅन करू हो, शकतो? येस. तुम्ही तुमचा लकी डे इन ॲडव्हान्स तुम्ही प्लॅन करू शकता आणि त्या दिवशी ती मीटिंग ठेवू शकता. म्हणजे 5 तारीख असेल, 6 तारीख असेल, 3 तारीख असेल, 1 तारीख असेल. हे तुम्ही तुमचे लकी, त्यापैकी कुठला लकी डे आहे तुमचा, लकी नंबर आहे, त्या दिवशी तुम्ही ती डील प्लॅन करू शकता. त्याचा सक्सेस रेशो जास्त राहील. बरोबर. अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा करून घेता येईल न्यूमरोलॉजीचा. अच्छा. एखाद्या कंपनीमध्ये आपण बघतो की खूप एम्प्लॉईज हायर करत असतात. काही एम्प्लॉईज टिकतात, काही एम्प्लॉईज टिकत नाहीत. काही एम्प्लॉईज खूप हॅपी असतात तिथे येऊन, काही एम्प्लॉईज एकदम अनहॅपी असतात की त्यांना असं वाटत असतं की आपण कुठे आलोय. तर अशा वेळेस सुद्धा न्यूमरोलॉजी बघून त्यावरून डिसाईड करता येऊ शकतं का की इथे आपण म्हणजे आपण या माणसांना हायर करावं किंवा फार चांगला कर- प्रश्न विचारला तुम्ही. नाही. आता कुठला एम्प्लॉयर आहे, त्याला कुठली पोस्टसाठी त्यांनी ॲप्लिकेशन्स घेतलेली आहेत. समजा टेक्निकल वर्कसाठी घेतलेली आहेत. तर ॲप्लिकेशन स्क्रुटिनी करताना बरेचसे ॲप्लिकेशन्स येतात. स्क्रुटिनी करताना बर्थ त्यांनी चेक करून घ्यावी. समजा टेक्निकल वर्क आहे, खूप ब्रेनचं काम आहे, ब्रेव माणसाची गरज आहे. तर ते त्याने 4 आकडा म्हणजे ज्याचा 4 बर्थ डेट आहे, 4 आहे, 13 आहे, 22 आहे. या लोकांना प्रेफरन्स त्यांनी दिलेला कधीही उत्तम. कुठे लीडरशिपचा रोल आहे, मॅनेजरचा रोल आहे, तर त्यांनी 1 तारीख, 19 तारीख, 28 तारीख, 10 तारीख या लोकांना प्रेफरन्स दिलेला त्याला जास्त चांगल्या पद्धतीने राहील. सेल्स आणि मार्केटिंगचा जॉब आहे, तरी 5 तारीखवाला आपण 5 तारीख, 14 तारीख, 23 तारीख या लोकांना एम्प्लॉय करावं. या अशा पद्धतीने ते करू शकतात. आणि तुम्ही असंही बघाल की मालकाशी डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये जी एम्प्लॉईज आहेत आणि ते नंबर अँटी आहेत त्या मालकाचे आणि त्यांचे, तर त्याच्यातही तुम्हाला संघर्ष पाहायला मिळतो. मग अशा पद्धतीने तुम्ही एम्प्लॉयी हायर करताना न्यूमरोलॉजीचा फायदा करू शकता. म्हणजे जेव्हा भरपूरशी ॲप्लिकेशन त्यात सिलेक्ट कुठला करायचा, तर याचा शेवटचा पॉइंट हा असू शकतो तुमचा. म्हणजे एज्युकेशन बरोबर जन्मतारीख हे बघणंही बघितलं तर महत्त्वाचं. जास्त उत्तम होईल. कारण स्किल्स नंतर शिकूही येस, शकतो येस, येस. आपण. आता हार्डवर्कचा खूप जास्त हार्डवर्कचा जॉब आहे हम्म. कुठला, तर त्यांनी 8 नंबरवाला सिलेक्ट करावं माणूस, व्यक्ती. हम्म.
तर ते तुम्हाला तो जास्त हार्डवर्क करणार, ऑनेस्टही असणार आणि हार्डवर्कही करणार आणि लॉयल माणूस. 8 नंबरवाला एक भयंकर लॉयल. तर असं तो एम्प्लॉयरला फायदा करून घेता येईल न्यूमरोलॉजीचा. एखाद्या बिझनेसमध्ये मालक हा कायम चिंतेत असतो. हो. त्याला 17 प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं रोज. पण खूप सगळं व्यवस्थित चालू आहे, पण तरी सुद्धा बिझनेस येत नाहीये. सगळं म्हणजे तो मेहनतही करतोय, पण तरी सुद्धा सक्सेस मिळत नाहीये. हं. काहीतरी गडबड आहे, कुठेतरी काहीतरी अडलंय. अ, आणि बिझनेस आत्तापर्यंत चांगला चालला होता, आत्ता काहीतरी गडबड झाली. मला सुचत नाहीये काय करायचं, असंख्य प्रश्न आहेत. तर अशा वेळेला न्यूमरोलॉजी त्याला काय मदत करू शकते? आणि काही उदाहरणं सुद्धा आहेत हो, का हो. तुमच्याकडे आमच्याकडे अशी? नुकतीच आमचा एक क्लायंट आलेला, की बऱ्याच वर्षीचा बिझनेस, 5-6 वर्ष व्यवस्थित चाललेला बिझनेस अचानक काही अडचणी निर्माण झाल्या. तर आम्ही त्याचा थोरो एनालिसिस केल्यानंतर असं लक्षात आलं, की बिझनेस नेम हे राइट फ्रिक्वेन्सीवर नव्हतं. त्यांचा जो बिझनेस होता त्याचा नेम राइट फ्रिक्वेन्सीवर नव्हता. बिझनेसचे मोबाईल नंबरही चुकीच्या टोटलला होते. जे त्या प्रत्येक बिझनेसचा एक एनर्जीचा नंबर असतो. म्हणजे कुठल्या बिझनेसला कुठला नंबर घ्यावा हे आम्ही न्यूमरोलॉजी प्रमाणे सांगतो. ते बिझनेस न्यूमरोलॉजीमध्ये येतं. नंतर सर्व भागीदारांचे आम्ही मोबाईल नंबर तपासले. ते नावाच्या फ्रिक्वेन्सीज पण करेक्ट करून दिल्या आणि त्यांना त्याचा 60 दिवसात त्यांना त्याचा फरक जाणवला. अच्छा. म्हणजे 2 महिन्यात ते रुटीनवर आलं सगळं पूर्णपणे काम. जे काही हर्डल्स होते ते म्हणजे ते लाँग वे प्रोसिजर होती, पण ती मूव्हमेंट त्याची चालू झाली. या सगळ्या अच्छा. अडथळ्यांनी आम्ही सॉल्व्ह केल्यानंतर. तर याचा फायदा हा नक्की होतोच न्यूमरोलॉजीचा. मला यालाच जोडून अजून एक प्रश्न विचारायचा आहे, की खूप वेळा ना आपल्याला अपयश येत असतं आणि ते अपयश येऊन आपल्याला मार्ग सापडत नाही आणि मग कुठेतरी ते डिप्रेशन, एन्झायटी याकडे जायला लागतं आणि हल्ली आपण बघतोय तर डिप्रेशन, एन्झायटीच्या केसेस पण बऱ्याच आहेत. हो. सो तेव्हा न्यूमरोलॉजी त्याला काही मदत करू शकते का? अशा केसेसना काही मदत करू शकते का? जे खरंच लो फील करतायत, डिप्रेस्ड आहेत, अँक्झायटी इश्यूज आहेत. अशा वेळेला त्यांना काम डाउन करण्यासाठी म्हणून न्यूमरोलॉजी काही करू शकते का? हो. आता आमच्याकडे एक प्लेयरची हे आलेली क्लायंट आलेला, हं. की त्याचा गेम चांगला होता फील्डवर. परंतु लास्ट मोमेंटला म्हणजे जे शेवटच्या मॅचेस असतात किंवा जे फायनल सिलेक्शनच्या वेळेस ते माणूस सिलेक्ट होत नव्हती. ते विद्यार्थी. तर आम्ही ते सगळं त्यांचं हे केलं, तर त्याच्यात 9 नंबर नव्हता त्यांच्या हां. बर्थडेटमध्ये. ॲग्रेशन फार कमी होत होतं. म्हणजे अग्रेसिव्हच होत नव्हती. ती घाबरायची. शेवटच्या म्हणजे निर्णायक क्षणी तिचा परफॉर्मन्स लो होत होता. अदरवाईज स्किल सेट चांगला होता. तर हं. आम्ही त्यांना त्या रेमेडीज आम्ही केल्या, तर त्याचा त्यांना फायदा फार झाला. म्हणजे आणि असं हे आपल्याला न्यूमरोलॉजीप्रमाणे कळता येतं, करता येतं, की मिसिंग नंबर तुमचे कुठले आहेत, ते एनर्जी आपल्याला त्याच्या रेमेडीज करून मॅचअप करता येते ती एनर्जी. अच्छा. रेमेडीज करून. मग आता एखादं नातं समजा बिघडलेलं असेल किंवा नात्यामध्ये खूप दुरावा आलेला असेल, कोणत्याही नात्यामध्ये. तर अशा वेळेला अ, काही करू शकतो का त्यांच्यासाठी? आपण नात्यामध्ये दुरावा आलेला असेल, जर 2 व्यक्तींमध्ये आलेला असेल, तर दोन्ही व्यक्तींचे आपण न्यूमरोलॉजीप्रमाणे कंपॅटिबिलिटी चेक करतो. त्यांना सांगतो, की ह्या-ह्या गोष्टींमुळे अवेअर करतो, ह्या-ह्या गोष्टींमुळे तुमचे अडचणी आलेल्या आहेत. तुम्ही आयदर नंबर चेंज करा किंवा प्लॅनेटची रेमेडी करा. या 2 गोष्टी आहेत. हं, पण त्या दोघांनी त्यांचे प्रयत्न झाले पाहिजेत त्या हं. नात्यातला दुरावा कमी करण्यासाठी दोन्ही व्यक्तींकडून प्रयत्न झाले पाहिजेत. जर ते झाले, तर त्याच्यातनं सोल्युशन 100% निघतं. कारण आता आपण बघतो की 35 च्या नंतर 40 नंतर 45 नंतर डिव्होर्स चं प्रमाण खूप खूप वाढलेलं आहे. वाढलेलं हो, आहे. हो, हो, हो. सो मग ते अशा वेळेस त्याचं रिझनच ते आहे, की त्यांचे भाग्यांक कंपॅटिबल नसतात एकमेकांशी. म्हणजे जो डेस्टिनी नंबर आहे दोन्हींचा, हसबंड आणि वाईफचा, तो कंपॅटिबलच नसतो. तो बहुधा डायव्होर्सच्या केसेसमध्ये तो अँटी असतो. जो इनिशियल इयर्समध्ये त्यांना तो प्रॉब्लेम झालेला नसतो. पण तो 35 नंतर होतो प्रॉब्लेम. हे जर आपण त्यांना अवेअर केलं, की बाबा ह्या अशा-अशा आहेत आणि समजूतदारपणे त्यांनी त्यांच्या रेमेडीज आपण देतो आणि समजूतदारपणे ते वागले तर डायव्होर्स टाळता येतो आपल्याला. अच्छा. ते म्हणजे
आपली श्रद्धा आणि इच्छा आणि प्रयत्न. आणि प्रयत्न. हार्डवर्कला काही तुम्हाला पर्याय नाहीये. प्रयत्न हा. आणि हे एका व्यक्तीकडून न करता रिलेशनशिप मध्ये दोन्ही व्यक्तींकडून झाले पाहिजे. अशी तुमच्याकडे एखादी केस आली होती का की जी खूप स्ट्रगल करत होती आणि तिला काहीच सोल्युशन मिळत नव्हतं आतापर्यंत आणि तुमच्याकडे येऊन त्यांना खूप जास्त फायदा झाला आणि हो. आता सुरळीत चालू आहे सगळं? आता एक व्यक्ती आमच्याकडे आली होती 2 महिन्यापूर्वी. 2 वर्ष झालं त्याला जॉबच लागत नव्हता. काही अडचणींमुळे किंवा काय. तर त्याला लक्षात येईना. बऱ्याचशा ठिकाणी ॲप्लिकेशन करतो, कुठे इंटरव्ह्यू पर्यंत जायचं आणि रिजेक्ट होत होतं तिथून. तर त्यांचे आम्ही नेम नंबर करेक्ट करून दिले, मोबाईल नंबर करेक्ट करून दिला आणि लोशो ग्रीड मधले मिसिंग जे एलिमेंट्स होते त्याच्या सर्वांच्या रेमेडी दिल्या. त्याला यू विल नॉट बिलीव्ह 30 दिवसाच्या आत त्यांना जॉब लागला आणि त्यांना हव्या त्या कंपनीत लागला. याचा फायदा हा होतोच होतो. त्यांनी पण रिलिजियसली त्यांनी ज्या रेमेडीज दिल्या त्या त्यांनी फॉलो केल्या. म्हणजे ज्या कुठल्या आपल्या न्यूमरोलॉजी प्रमाणे ज्या रेमेडीज असतात त्या लोकांनी कराव्यात. त्याचा नक्की 100% फायदा हा होतो. तुम्ही काय सांगाल आता सगळ्यांना की न्यूमरोलॉजी शास्त्र कसं आहे आणि त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे आणि काय आपण केलं पाहिजे त्याच्यासाठी आपलंच लाईफ बेटर करण्यासाठी म्हणून? बघा, न्यूमरोलॉजी म्हणजे काय आहे की तो अंधारात तुम्हाला प्रकाश दाखवणारा एक दिवा आहे किंवा बॅटरी आहे असं समजा. आता भाग्य तुमचं देवानी वाढून दिलेलं आहे. तुमच्या बर्थडेट प्रमाणे तुमची कर्मही दिलेली आहे. फक्त ती राईट डायरेक्शन न्यूमरोलॉजी दाखवते. तुमच्या भाग्यात काय वाढलेलं आहे आणि तुम्ही कुठल्या डायरेक्शननी जायचं जेव्हा तिथून तुम्हाला ग्रोथ मिळेल हे न्यूमरोलॉजी तुम्हाला दाखवते. असं हे एक सारासार जे म्हणाल न्यूमरोलॉजीचं काय, तर हे एक विषय आहे. म्हणजे मला असं म्हणायचं नाहीये की आपण पूर्णपणे डिपेंड त्याच्यावर राहू शकतो, पण आपलं कष्ट पण तेवढेच महत्त्वाचे 100% आहेत. न्यूमरोलॉजी हा तुम्हाला प्रकाश दाखवणारा एक दिवा आहे, परंतु हार्डवर्क कुठे कोणाला चुकलेलं नाहीये. तुम्हाला मेहनत हे कर्म हे करायलाच लागणार. हा. फक्त कर्म हे राईट डायरेक्शनला गेले तर तुमचा ग्रोथ आहे. हा. आणि ते राईट डायरेक्शन कुठली ही न्यूमरोलॉजी दाखवते. अच्छा. म्हणजे त्याचा आधार घेऊन आपण आपलं तुम्ही लाईफ तुमचा बेटर प्रवास करू शकतो तुम्ही तुमचा प्रवास सुरू करू शकता. हा. प्रत्येकाने न्यूमरोलॉजी अनालिसिस करून घ्या. किंवा बेटर करू शकतो. म्हणजे आता जे चाललेलं आहे त्याच्यापेक्षा नक्कीच ते बेटर होऊ शकतं. 100%. एखादं असं उदाहरण आहे का की बिझनेस चालू आहे आणि प्रचंड प्रमाणात कुठेतरी काहीतरी चुकतंय असं वाटतंय, पण काय चुकतंय कळत नाहीये. एखादं मेंटल ब्लॉक आलेला आहे किंवा का पुढची स्टेप काय घ्यायची कळत नाहीये. सगळं चांगलं चालू आहे पण काही होतच नाहीये, बिझनेसमध्ये पुढे काही जातच नाहीये. तर अशा वेळेला न्यूमरोलॉजीची त्यांना मदत झाली का? असं काही उदाहरणं आहेत का आहे, एक तुमच्याकडे? उदाहरण आहे. एक मार्केटिंग कन्सल्टंट होते. तर ते आमच्याकडे आलेले. प्रचंड हायली एनर्जेटिक माणूस, प्रचंड इंटेलिजंट, स्किल सेट चांगला त्याचा, सगळ्या इनोव्हेटिव्ह आयडियाज, सगळ्या आउट ऑफ द बॉक्स आयडियाज. क्लायंटला प्रपोजल्स पण देत होता, म्हणजे मार्केटिंगचे आणि सेल्स एनहान्स करण्याचे. क्लायंटला पटत पण होते ते सगळ्या गोष्टी, परंतु ते वर्कआउट होत नव्हतं समहाव. म्हणजे ते वर्क ऑर्डर म्हणतो किंवा त्याला जे काम असाइन करणं हे होत नव्हतं. मग त्याचं आम्ही अनालिसिस केलं की काय पद्धतीने कुठे कुठे ऑब्स्टॅकल्स आहेत, कुठे स्ट्रगल्स आहेत. हे न्यूमरोलॉजीनी सगळेच्या सगळे स्ट्रगल्स आम्ही त्याचे लकी नंबरवर सगळ्या फ्रिक्वेन्सीज आणल्या आणि 3 महिन्याच्या आत त्यांच्या जेवढे केवढे प्रपोजल पेंडिंग होते, साधारण एक 25 लाखाच्या त्यांना ऑर्डर्स 3 महिन्यात मिळाल्या. ज्या पेंडिंग होत्या कितीतरी महिने, की वर्कआउट होत नव्हतं किंवा काय. हा एक मोठा सक्सेस होता. म्हणजे न्यूमरोलॉजिस्टसाठी पण आणि त्या क्लायंटसाठी पण. हां. म्हणजे तुम्ही तुमच्या सगळे नंबर्स तुमच्या लकी फ्रिक्वेन्सीवर आणले की प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. म्हणजे फक्तच हार्डवर्क करत राहणं आणि काही होत नाहीये होत नाही. म्हणून आपण येस. इथे ते गोंधळून येस, जाण्यापेक्षा येस, येस. न्यूमरोलॉजीचा आधार कारण घेणं एवढ्या कधीही स्ट्रगलमध्ये तो माणूस गेला, त्याला एवढं डिप्रेशन आलं, त्याच्या म्हणजे प्रपंचावर म्हणजे घरी पण त्याला अडचणी आल्या त्या सगळ्या गोष्टींमुळे. कारण मॉनिटरी लॉसेस झाले, फायनान्शियल अडचणीमध्ये आला. हे सगळे प्रॉब्लेम या एका गोष्टींमुळे सॉल्व्ह झाले.
लग्न झाल्यानंतर मिड एज मध्ये जेव्हा येतो तेव्हा साधारण 35 नंतर 40 नंतर वाद होतात पती पत्नीमध्ये, की काय नक्की म्हणजे काय बिनसतंय तेच कळत नाही, की काहीतरी चुकतंय कळत असतंय, कोण कोणाला वेळ देत नसतं, कोणी आपल्याच लाईफ मध्ये बिझी असतं, पण खरा प्रॉब्लेम वेगळाच असतो. तर तो कसा आयडेंटिफाय होतो न्यूमरोलॉजी मध्ये, याचं काही उदाहरण आहे का? हो, आमच्याकडे एक केस आली होती. अ, अ, लग्न झाल्यानंतर 30 वर्ष काही प्रॉब्लेम नव्हता. नवरा बायकोचा सगळं व्यवस्थित संसार, दोघंही जॉबला आणि दोघंही जॉब करून घर सांभाळत होते, सगळं चालू होतं. पण साधारण 30-35 नंतर कॉन्फ्लिक्ट्स व्हायला लागले. छोट्या-छोट्या गोष्टीवरनं खटके उडायला लागले. दोघे एकमेकांचं ऐकेनातच. म्हणजे कोणी काही सांगितलं तर काही येईना आणि दोघांना एकमेकांच्या गोष्टी चुका दिसायला लागल्या भरपूरशा. तर फार वाद प्रकोपाला गेले भयंकर. तर मग त्यांचे पॅरेंट्स आले होते. तर त्या सगळ्या स्टडी केल्या आम्ही त्या दोघांचेही. न्यूमरोलॉजीप्रमाणे बर्थ डेट्स, भाग्यांक, मुलांक सगळं टोटल स्टडी केल्यानंतर गोष्ट एक दिसली, की दोघांचे भाग्यांक एक होते. दोघांची सूर्याची एनर्जी भाग्यांकात आणि सूर्य काय करतो, की ॲम्बिशियस भयंकर असतो, कॉन्फिडंट असतो आणि दुसऱ्याचे रूल फॉलो नाही करत एक तारीखवाले. त्यांचे स्वतःचे रूल ते फॉलो करतात. आणि संसारात मग नवऱ्याने काही सांगितलं, बायको ऐकायला तयार नाही. त्याचे रूल ती फॉलो करेना, हिचे रूल तो फॉलो करेना आणि ते कॉन्फ्लिक्ट झालेले. हे आम्ही त्यांना प्रकर्षाने जाणवून दिलं हा प्रॉब्लेम. पॅरेंट्सला सांगितलं, की अशा-अशा गोष्टी आहेत. मग त्यांनी दोघांचं काउन्सिलिंग करून तो त्यांचा विषय तिथे मिटवला त्यांनी. तर असा हे न्यूमरोलॉजीचा फायदा हा रिलेशनशिप इश्यूजमध्ये होतोच होतो. लोकांना त्यांचे स्वभाव कळले. इनिशियल एजेसला काय होते आणि नंतर काय आहे. तर लोकं प्रिकॉशन घेतात. म्हणजे मुळात न्यूमरोलॉजीने काहीतरी सांगितल्यानंतर त्याच्यावरती श्रद्धा ठेवून तसं वागलं पण गेलं त्या पाहिजे. पद्धतीने वागलं गेलं पाहिजे. तुम्ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. वाद होतात त्याची कारणं काय आहेत? कारणं कळाली की सोल्युशन्स असतात. आणि त्यांना आम्ही बाकीचे पण मग न्यूमरोलॉजीचे त्यांच्या ज्या काही ग्रीडप्रमाणे मिसिंग एलिमेंटचे रेमेडीज होत्या त्याही दिल्या आणि आता त्यांचा संसार व्यवस्थित चालू आहे. बिंग सेम भाग्यांक नंबर, डेस्टिनी नंबर. म्हणजे त्यांना टिकवायचंच येस, होतं ना येस, आता. येस, येस. टिकवायचं सगळ्यांना असतं. त्यांना प्रॉब्लेम माहिती नसतात कशामुळे होतंय. मला असं कळलेलं आहे की तुम्ही साधारणपणे एक 7-8 मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे आणि तुमच्या एवढ्या सगळ्या स्ट्रगल नंतर तुम्ही हे पार्टिसिपेशन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे सगळं चालू केलेलं आहे. तर तुम्ही तुमचं अनालिसिस कसं केलं? तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, की साधारण 20 वर्ष कंटिन्यूअस माझं काम चालू असताना अचानक अडथळे तयार झाले बिझनेसमध्ये. बिझनेसमध्ये जेव्हा अडथळे कोणाच्या आयुष्यात चालू होतात, त्याचा परिणाम साहजिकच तब्येतीवर होतो. आणि टाईम अडथळे, संघर्ष याचा परिणाम एवढा शरीरावर झाला, की मला शुगर डिटेक्ट झाली आणि ब्लड प्रेशरही डिटेक्ट झालं. तर मग ते जेव्हा त्याचे सोल्युशन्स, टॅबलेट्स चालू होते, गोळ्या चालू होते आणि हे सोल्युशन पण फाइंड आउट आपण करत असताना न्यूमरोलॉजीच्या मदतीने अडचणी कळाल्या, सगळे सॉल्व्ह केले. त्याच्यानंतर व्यायाम चालू केला आम्ही. म्हणजे याच्या अगोदर कधी व्यायाम नव्हता केलेला. व्यायाम चालू केला, मॅरेथॉनची ट्रेनिंग चालू केली आणि देवाच्या कृपेने हेल्थ एवढी छान झाली, की मी आय कुड रन 8 मॅरेथॉन्स टिल डेट. त्यापैकी एक फुल मॅरेथॉनही झालेली आहे माझी, मुंबई मॅरेथॉन. टाटा मुंबई मॅरेथॉन मागच्या वर्षी. जी 42 हो, किलोमीटर 42 किलोमीटर. आणि हे सगळं मी वयाच्या 45 नंतर चालू केलं. क्या बात है. तुम्ही खरंच इन्स्पिरेशन आहात सगळ्यांसाठीच. म्हणजे आफ्टर सर्टन एज सुरू करून इथपर्यंत Okay. पोहोचणं इज रिअली डिफिकल्ट. एज इज जस्ट अ नंबर. एज इज जस्ट अ नंबर. तुम्ही कुठलीही सुरुवात कुठल्याही वर्षी करू शकता. पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी तुम्ही काही चालू करू शकता कधीही. वेळ कधीही खराब नसते, कधी वेळ गेलेली नसते. त्याला न्यूमरोलॉजी सपोर्ट करते. 100%. 100%. हे न्यूमरोलॉजीमध्ये आल्यानंतरच या सगळ्या गोष्टींचा उलगडा मला झाला. असं मी तुम्हाला सांगू शकेन. कारण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो न्यूमरोलॉजी. येस, न्यूमरोलॉजी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतं. येस. हे सगळ्यांच्या मला असं वाटतं की आपण अंडरलाईन येस, वाक्य येस, येस. असलं महत्वाचं पाहिजे. लक्षात ठेवा.
तुम्ही न्यूमरॉलॉजी बद्दल आता सगळ्यांना काय सांगाल? म्हणजे आपलं लाईफ बेटरमेंट कडे घेऊन जाण्यासाठी न्यूमरॉलॉजी कशी त्यांच्या जीवनात काम करू शकते? तुम्हाला एका वाक्यात सांगतो, तुमचे भाग्य बदलण्याची ताकद ही तुमच्या कर्मात आहे. परंतु कर्म कुठल्या डायरेक्शनला करायचं हे न्यूमरॉलॉजी तुम्हाला सांगते. क्या बात. सर, तुम्ही इथे आलात आणि शेअर द स्टोरी मध्ये तुमचे विचार मांडले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आणि आपण पुन्हा अशाच नवीन विषयावर, नवीन कॉन्टेंटवर सखोल आपण चर्चा करूया. नक्की. आणि खरंच खूप खूप थँक्यू. धन्यवाद.